मुळात धर्मांतर म्हणजे जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आजही प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. तिकडे नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, या भागामध्ये तर मुंबईतल्या मालवणीमध्ये होतं. हो, मालवणीत सुरू आहे. अशा स्वरूपामध्ये धर्मांतर रोखावं यासाठी म्हणून जे हिंदू म्हणून करणं गरजेचं आहे ते आपण काय करतो? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाजूला, आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललं ह्याच्याबद्दल जागृत राहणं. निलेशजी, असे धक्कादायक प्रकार कालच मालवणीमध्ये आपल्या मुंबईतल्या माणसाचा उल्लेख केला. काही वर्षांवर्षीपासून काही धर्मांतर करण्याच्या नावाने काही धार्मिक कार्यक्रम घेतले जायचे मालवणी या भागामध्ये. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते कॅथलिक समाजाचे असले तरी मुस्लिम समाजाचे असले तरी नाव साईबाबांचं दिलेलं होतं. बरं. म्हणजे बाहेरून नाव साईबाबांचं द्यायचं आणि आतमध्ये धर्मांतरचे प्रकार करायचे. ह्यावर हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे. त्र्यंबकेश्वरला काही दुकानं अशी आहेत, तुम्हाला तिथे जय श्रीराम फुलवाले मिळतील, पण आतमध्ये तुम्हाला अब्दुल बसलेला दिसेल. तर ह्यावर हिंदू समाजाने अतिशय जागृत राहिलं पाहिजे. आपण कोणाकडून काय खरेदी करतो, आपल्या देव धर्माचं नाव कोण वापरतं. नवरात्री असो, दांडिया असो, अशा काळात आपण असंख्य वेळी आपण पाहतो की आपल्या नवरात्रीमध्ये ज्या इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजालाच परवानगी नाही, त्यांच्या कुराणमध्येच उल्लेख आहे, तरीही ते आपल्या सणासुदीमध्ये काही जिहादी विचाराचे लोक येतात आणि आपल्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने फसवतात. म्हणून हिंदू समाजाने निलेशजी जागृत राहणं, या सगळ्या गोष्टीला न फसणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. आणि ही एवढी जेव्हा जागरूकता हिंदू समाज ठेवेल तर मला असं वाटतं की धर्मांतर करण्याचं कोण हिंमतच करणार नाही. चला, धर्मांतराचा विषय झाला.